मुद्द्यावर येऊयात की कशा प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये बाहेर पडायला पाहिजे. ओके, आता तो असेल की किंवा ती असेल, तुम्हाला जर शिव्या देत असतील, शिवीगाळ होत असेल किंवा उगाच विनाकारण मारझोड होत असेल, म्हणजे असतात काही महाभयानक बॉयफ्रेंडच्या गर्लफ्रेंडवरती अधिकार दाखवायचा, मारायचं, ब्ला ब्ला ब्ला, खूप गोष्टी होत असतात. किंवा घरच्यांना वाईट बोलणं, 3 गोष्टी सांगितल्यात मी, शिव्या घालणं असेल, मारणं असेल किंवा घरच्यांना वाईट बोलणं, म्हणजे तिच्याचं किंवा त्याच्या, हे जर वारंवार होत असेल तर बाबा रे आणि बाई ग, विचार करा आत्ताच, थोडं बाजूला व्हा. दुसरी गोष्ट अशी आहे की असंच नको करू, तसंच नको करू, ह्याच्याशी नको बोलू, त्याच्याशी नको बोलू, तिच्याशी नको बोलू. खूप अशा काही गोष्टी असतात की त्याच्यामध्ये तुमचं फ्रीडम तुम्हाला देत नसतील, तर थोडं सावध राहा. सजेशन इट्स ओके, म्हणजे सजेशन्स देणं हे चांगलंच आहे रिलेशनशिपमध्ये. म्हणजे बाबा एखाद्या मुलाला वाटत असेल की मुलीबद्दल की तो एखाद्या मुलाशी ती बोलते तर त्याचं वागणं त्याला माहिती असेल आणि तो थोडासा ओके नाही आहे, तर नीट राहा त्याच्याबद्दल, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करताना सांभाळून वगैरे. ह्या अशा गोष्टी सजेशन्स इज ओके. ओके, पण हेच नको करू, इकडेच नको जाऊ, तिकडेच नको जाऊ, असंच नको घालू, कपडे असेच घाल, तसेच घाल, असं जर होत असेल तर सावध राहा. तिसरा मुद्दा आहे की लॅक ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगता येईल की तो असेल किंवा ती असेल तुम्हाला समजूनच घेत नसेल, किंवा तुमच्यामध्ये वारंवार काही भांडणतंटे होत असतील आणि तुम्ही तिला समजावून सांगायला कमी पडत असाल किंवा ती तुम्हाला समजावून सांगायला कमी पडत असेल, ती सांगते ते तुम्हाला पटत नसेल किंवा तुम्ही सांगताय ते तिला पटत नसेल, अशा गोष्टी जर होत असतील आणि ह्या गोष्टी जर वारंवार होत असतील, सारखी गोष्ट पटवून द्यावी लागत असेल, विश्वास आपला पटवून द्यावा लागत असेल, तरी हे नातं पुढे जास्त वेळ टिकणार नाही, पुढे जाऊन खूप त्रास होणार. त्यामुळे सावध राहा. ओके, पुढचा मुद्दा असा आहे की तुमचं जर एक्स सोबत वारंवार जर कंपॅरिझन होत असेल, म्हणजे तो असा होता, तोच चांगला होता, तू तसं वागत नाहीस, तुझ्यात हे बदल पाहिजेत, ते बदल पाहिजेत, तो असेल किंवा ती असेल, आपल्या एक्स बद्दल जर तुमचं कंपॅरिझन करत असेल, एक्स म्हणजे हा पास्ट आहे आणि त्या पास्टमध्ये राहायला जर त्या व्यक्तीला आवडत असेल, तर तुमच्यासोबतचं हे जे काही रिलेशन आहे ते जास्त दिवस पुढे जाणार नाही. त्यामुळं एक्स सोबत जर तुमचं वारंवार कंपॅरिझन होत असेल, एक्सचा विषयच नको आहे ना, तुम्ही नव्या नात्यात आलात, वर्तमानात जगता आहात, तर कशाला तो एक्सचा विषय, मागेच सोडून द्या. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला जर ऍक्सेप्ट केलं तर काहीतरी चांगलं त्याच्यातलं बघितलं असेल ना, म्हणून ऍक्सेप्ट केलं ना, मग पॉझिटिव्हली घ्या. पुढचा आणि शेवटचा मुद्दा आहे की जो आजकाल खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो, म्हणजे इन्स्टा आय डी दे किंवा फेसबुक आय डी दे, मेसेंजर उघड, व्हॉट्सअप मेसेजेस चेक करणं, टेक्स्ट मेसेजेस चेक करणं. मग तो आता जिओला एक सिस्टम आली आहे, मग तुम्ही ॲड केलात तो नंबर वगैरे, कॉल कोणाला केले कळतात, मेसेजेस कुणाला केलेत कळतात, ते नंबर कळतात. असं जर होत असेल तर तिथे विश्वास तुमच्यावरती नाही, असा सरळ त्याचा अर्थ होतो. आणि फोन चेक करणं वगैरे या गोष्टी आहेत ना, ह्या खूप प्रायव्हेट लेवलला जाऊन पोहोचतं मग, आणि या गोष्टींमधून पुढे जाऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यासाठी स्वतः प्रामाणिक राहणं हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि स्वतः प्रामाणिक असताना जर समोरच्या व्यक्तीकडून असं होत असेल, सोडून द्या, अशी व्यक्ती नको आहे. कारण प्रेमाची एका शब्दात मी व्याख्या करतो, प्रेम म्हणजे विश्वास, आणि तोच नसेल तर प्रेम काय कामाचे. तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला माझ्यासोबत शेअर करायचे असतील आणि तुम्हाला सोल्युशन्स हवे असतील, रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात, ब्रेकअप आहे, पॅचअप आहे, मूव्ह ऑन व्हायचं आहे, पॉझिटिव्हनेस कुणाचा वाढतोय, किंवा सगळ्यातून मूव्ह ऑन होऊन बाहेर पडायचं आहे, किंवा अजून खूप साऱ्या गोष्टी रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स असतात, ते माझ्याशी शेअर करायचे आहेत, माझ्याकडून तुम्हाला आन्सर हवा आहे, मी स्वतः तुमच्याशी कॉलवरती बोलून हे प्रॉब्लेम मी सोडवत असतो. त्यामुळे असं जर काही असेल तर माझा खाली नंबर फ्लॅश होतोय पेड कॉलिंगसाठी. लक्षात ठेवा, हे पेड कॉलिंग आहे, थोडेसे पैसे त्याच्यासाठी तुम्हाला पेड करावे लागतात. तर त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, माझी टीम तुम्हाला रिव्हर्ट करेल, पैसे किती भरायचे, कसे भरायचे, आणि मी तुमच्याशी कधी बोलेन. ओके, त्यामुळे तिकडे पण एकदा लक्ष द्या.